विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला। त्यावेळेस महापौर कोण होतं? मी एका आदिवासी समाजाच्या भगिनीला महापौर केलेलं होतं। आणि आता मात्र मी त्यांची यादी बघितली, ज्या महापौरांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आता त्यांनी उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाने निवडलेले। मागं काय सांगितलं 2017ला? ना भय ना भ्रष्टाचार, आणि खुर्चीवर बसले। नीट आठवा नवी सांगवी आणि सांगवीच्या लोकांनो, मतदार बंधू भगिनींनो, तेव्हा मला काहीच माहित नाही, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला। त्यावेळेस महापौर कोण होतं? मी एका आदिवासी समाजाच्या भगिनीला महापौर केलेलं होतं। आणि आता मात्र मी त्यांची यादी बघितली, ज्या महापौरांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आता त्यांनी उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाने निवडलेले। म्हणजे तो कथित भ्रष्टाचार खरा होता की खोटा होता हे निवडणुकीचा जुमला होता, अशी शंका या निवडणुकीत नागरिकांना येऊ लागली। बदनामी झाली। जर त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही उमेदवारी कशी काय दिली? त्याचं उत्तर नागरिकांना मिळालं पाहिजे।